श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज तुझ्यासाठी देवाचा संदेश आहे. पुढील 5 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत, कारण यामध्ये तुझ्यासाठी काही खास आशीर्वाद आहे, जो तुझे जीवन बदलण्यासाठी पर्याप्त आहे. तुझ्या जीवनाला नवीन वळण देण्यासाठी पर्याप्त आहे. आजचे तुम्ही हे संदेश ऐकून जर तुमच्या मनात काही शंका येत असतील तर त्या शंका सर्व काही माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत असावे, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलेला हा सर्वोत्तम संदेश आहे. भरपूर सकारात्मक बदलण्यासाठी स्वतःला तयार करा. देव दरवाजा उघडण्याच्या मार्गावर आहे. ज्यांची तुम्हाला इच्छा आहे, तुमचे मार्ग, तुमची परिस्थिती, तुमची आरोग्य उंची गाठण्याचा तयारीत आहेत. देवावरील विश्वास असेल तर या संदेशाला लाईक करा आणि कमेंटमध्ये माझा देव महान असे लिहायला विसरू नका. देव म्हणतात, तुम्हाला आराम योग्य वेळेवर दिला जाईल, पण तुम्ही त्यासाठी जे काही कर्म करत आहात ते निरंतर करत राहा. जेव्हा तुम्ही कर्म कराल तेव्हा ती योग्य वेळ आल्यावर मी तुम्हाला तो आरामही देईल, ते सुखही देईल. पण आता वेळ आहे ती कर्मांची. कर्मांना इतके जागृत राहा की आपल्या हातून होणाऱ्या, आपल्या वाणीतून होणाऱ्या चुकांना खूप काही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही एक प्रयत्न कराल तर देव तुम्हाला साथ देतील. मला माहीत आहे, कधी कधी तुम्ही चुकांसाठी खूपदा क्षमा याचना करत आहात, तेव्हा मीही तुम्हाला ते सर्व काही सुख, आनंद देण्यासाठी आज इथे या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे. तुमचे जीवन उच्च स्तरावर पोहोचवल्या जात आहे. त्यासाठी तयार व्हा, कारण तुमची निवड स्वतः देवाने केली आहे. तुमच्या जीवनातील ते सुखद अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा. तुमचे विरोधक आता नतमस्तक होणार आहेत, तेव्हा आता तुम्हाला काळजी करण्याची काहीही आवश्यकता नाही. जिथे तुम्हाला खूप काही दुविधा आणि खूप काही एकटे वाटत होते, त्या ठिकाणी देव तुम्हाला कुणाच्या तरी रूपात येऊन तुम्हाला असे सहाय्य प्रदान करणार आहेत, जिथे तुम्हाला एकटे वाटणार नाही. तुम्हाला त्यांचे सहाय्य प्राप्त होऊन तुमच्या कार्यात योग्य ती मदत प्राप्त होणार आहे. देवांची कृपादृष्टी काय आहे याचा अनुभव तुम्ही नक्कीच करणार आहात. जर हा संदेश तुम्ही मनपूर्वक स्वीकारला असेल तर तुमच्यासाठी स्वामी कृपा होत आहे, ती मनपूर्वक स्वीकार करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी देव म्हणतात, बाळा, इतकी काळजी कशाला करतोस रे? मी तुझ्या सोबत असताना तुझ्यासाठी अनेक असे पैसे कमविण्याची मार्ग मी उघडून देणार आहे. बाळा, हताश होऊ नकोस आणि स्वतःचा आत्मविश्वास कायम ठेव, कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. कधीही स्वतःला एकटे मानू नका. तो ईश्वर, परमेश्वर तुम्हाला तो मार्ग नक्कीच दाखवतो. तो मार्ग सुरक्षित आणि सुखकर आहे. त्यावर चालताना तुम्हाला तुमचे शत्रू त्रास देणार नाहीत. तुमच्यासाठी ठरवलेले आनंद आता येण्याची वेळ येत आहे. तुझी विनंती मी खूप काही ऐकली आहे. आता तुला फळप्राप्तीची वेळ जवळ येत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, थोडक्यात संदेश तुम्हाला हेच सांगतो की देवाला आनंदी ठेवण्यासाठी तुम्हालाही देवावर विश्वास ठेवणे तितकेच आवश्यक आहे. जर तुम्ही देवाला विश्वासाने हाका मारत असाल तर कुठल्याही क्षणी देवाची दिव्य दृष्टी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते सहाय्य प्राप्त होईल. ज्या अडचणी आहेत, जे तुमच्या मनातील खूप काही ताणतणाव आहेत,
ते देखील कमी होताना दिसून येतील. परमेश्वर तुमच्या जीवनातील तो उच्च स्रोत आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनात तुम्हाला डोंगर हलविण्याचे सामर्थ्यसुद्धा प्राप्त होईल. पण तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडून येऊ शकते, पण तुम्ही विश्वास ठेवायला हवा. खूप काही नकारात्मक आहे जे तुम्हाला घालवायचे आहे, तर तुम्हाला देवावर विश्वास ठेवणे तितकेच आवश्यक आहे. देव तुम्हाला मदत करायला निरंतर उपस्थित आहेत, याचे अनुभव तुम्ही कित्येकदा घेतले आहेत. या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली किती दयाळू आहेत, तुम्हाला कशा प्रकारे सांभाळतात याचे अनुभव तुम्ही कित्येकदा केले असतील. स्वामी आई जेव्हा दयाळू स्वरूपात तुमच्यापर्यंत येतात, तुमच्या सर्व काही गरजा पूर्ण होतात आणि तुम्ही धन्यवाद देखील करता, तेव्हा देव म्हणतात, बाळा निश्चिंत राहा, कारण माझे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे. तुझ्या ज्या काही जखमा आहेत, जे काही त्रास आहेत, ज्या काही वेदना आहेत, ते दूर करणारे माझे सामर्थ्य, माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुझे संपूर्ण जीवन परिवर्तन करणार आहेत. ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश निवडला आहे, त्यांच्या जीवनावर सतत स्वामींची कृपा अखंड राहो, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा तू काही गोष्टी विसरला आहेस का? तू ज्या गोष्टींसाठी माझ्याकडे मागणी केली आहेस, तू माझ्याकडे त्या गोष्टींसाठी प्रार्थना केली आहेस, ते आता तुझ्यासाठी लवकरच येत आहे. जर तू आता माझ्याकडे येऊन ती गोष्ट पुन्हा पुन्हा मागत आहेस, तर तू लक्षात घे की मी तुला देण्यासाठीच आलो आहे. बाळा, कधीही माझ्यावरचा विश्वास कमी होऊ देऊ नकोस, कारण मी सतत तुझ्यासाठी कार्य करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या कर्मातून विपुलता, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी जे काही कार्य करत आहेस आणि त्यातून ते सर्व प्राप्त होण्याची वाट आणि कल्पना करत आहेस, ते सर्व काही तुझ्यासाठी देव परमेश्वर निर्माण करून तुझ्यापर्यंत पाठवत आहे. पण तिथपर्यंत तुला धैर्य आणि सबुरी ठेवावी लागेल. जेव्हा सर्व काही तुझ्या मार्गात येणार आहे, तेव्हा मनातल्या त्या चिंता कशाला हव्यात, इतका उतावळेपणा कशाला हवा. सर्व काही योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येणार आहे. निश्चिंत राहून जेव्हा तुम्ही संदेशातील बोल ऐकता, तेव्हा विश्वास संपूर्ण ठेवा, कारण माझे कार्य तुमच्यासाठी अखंडरित्या सुरू आहे. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या कुशाग्र बुद्धीला कधीही शंकेचे ग्रहण लागू देऊ नको. एकदा शंका मनात निर्माण झाली की कोणत्याच कार्याला हात लावण्याची इच्छा देखील होत नाही. स्वामी म्हणतात, बाळा चिंता, क्लेश, दुःख हरण करणारा आजचा हा दिव्य संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. तर मी तुला घोषित करतो की सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे सुख, समृद्धी येणार आहे. तुझे भाग्य उजळणार आहे. निश्चिंत राहा, सर्व काही शुभच शुभ होणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.